तर आजचा मेन टॉपिक जो आहे तो म्हणजे काय की आपण पिंपली स्किन सोबत कसं डील करू शकतो आणि मी माझ्या टीनेज मध्ये माझ्या स्किनची केअर कशी घेतलेली तेही आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायला जाणार आहे. हॅलो. तर काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुमच्यासोबत नॅचरल स्किन केअर रुटीन घेऊन येईल जे नॉर्मली मी करत असते माझ्याकरता, कारण मी रेमेडीजवर जास्त बिलीव्ह करते. आणि आता थोडंसं ऊन आलेलं आहे त्याच्यामुळे थोडं चमकतंय कारण मला ऑप्शनच नाही आहे. तर प्लीज डोंट माइंड, अजून 4-5 मिनिटात ऊन जे आहे ते निघून जाईल, पण ठीक आहे ना, चेहऱ्यावरचा ग्लो पण दिसतोय. थोडा वेळ तुम्ही असं मला ऍडजस्ट करा. तर काय बोलत होते मी, तर नॅचरली मी माझ्या स्किनची केअर कशी करते म्हणजे केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा किंवा बाहेरचं कुठले प्रोडक्ट वापरण्यापेक्षा घरात ज्या गोष्टी अवेलेबल असतात आपल्या किचनमध्ये त्याच गोष्टी जर का आपण अप्लाय केल्या तर आपल्याला नक्कीच त्याचा सगळीकडनं फायदा आहे. तो कसा म्हणजे आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही पडत आणि दुसरं तर नॅचरल आहे त्याच्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट्सचे जे चान्सेस असतात तर ते 0 असतात, म्हणून मी त्याच्यावर जास्त बिलीव्ह करते. तर पहिले तर मला ज्या कमेंट्स जास्त येत आहेत की ती म्हणजे टीनेज मधल्या मुलींना हा मोस्टली प्रॉब्लेम असतो जास्ती 90%, बाकी विमेन लोकांना पण असतो, म्हणजे ज्यांचं एज 28+ आहे त्यांनाही पिंपलचा प्रॉब्लेम येतो. तसे तर पिंपल्स येण्याचे खूप सारे कारण असतात, म्हणून कोणत्याही एज मध्ये येऊ शकतात, पण मोस्टली टीनेज मध्ये जास्ती येतात. कारण पर्सनली माझा स्वतःचा अनुभव आहे, मी तुम्हाला बोलले होते की माझी एक्स्ट्रीम पिंपली स्किन होती आणि म्हणून मला असं वाटलं की मी स्टार्ट तिथनं करते. आज मी तुम्हाला ते सांगायला जाणार आहे की तुम्ही पिंपली स्किन सोबत कसं डील करू शकता, कारण मला त्याच कमेंट्स जास्ती येतात. आणि प्लस काय की तुम्हाला कशी केअर करायची एक्सटर्नल इंटरनल की जेणेकरून तुमचे पिंपलचे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होतील, ते मी तुम्हाला सांगेन. तर मी जे पॉइंट सांगणार आहेत ते लक्षात ठेवा, नोट डाऊन करा, पण फॉलो मात्र नक्की करा. मेन तर काय की मी एक्सटर्नल सांगेन तुम्हाला. सगळ्यात आधी तुम्हाला जर का पिंपल एक्स्ट्रीम असतील, एक्स्ट्रीम लेवल म्हणजे खूपच जास्ती, तर तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची खूप जास्ती आवश्यकता आहे. कारण पिरियड्स प्रॉब्लेम्समुळे पण पिंपल्स येतात आणि इतका अतिरेक असतो काही मुलींच्या चेहऱ्यावर, मुलांच्या इव्हन कोणताही एज असो, जर का हीट असेल, एक्स्ट्रीम हीट जर का बॉडीमध्ये क्रिएट झालं असेल तर तेव्हाही ते हीट बाहेर निघण्याचं एक मार्ग शोधत असतं आणि मग ते मोस्टली पिंपल्स मधून येतं. काहींना चेहऱ्यातून येतं, काहींना छाले येतात, काहींना रॅशेस येतात, असे वेगवेगळे वे आउट असतात हीट बाहेर निघण्याचे. काहींना डोळ्यातून येतं. तर जास्तीत जास्त हीट हे पिंपल्सच्या थ्रूच येतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल काही मुलींना पाठीवर खूप जास्ती पुळ्या येतात, काहींना इथे येतात, इथे खूप सारे असतात. हीट पण एक मेन रिझन आहे पिंपल्स येण्यामागचं. तर कारण आपण सांगू नाही शकत, भरमसाठ रिझन्स असतात पिंपल्स येण्याचे. तर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवल पर्यंत जर का पिंपल्स येत असतील तर ते मला नाही वाटत घरी बसून आपण त्यांना स्टॉप करू शकतो. एकदा की स्टॉप झाले तर आपण त्यांना येण्यापासून थांबवू शकतो, पण आलेले पिंपल्स किंवा काही चेंजेस बॉडीमध्ये झाले तर त्यांना आपण डॉक्टरची हेल्प घेऊनच थांबवू शकतो. कारण अचानक आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस झालेले असतात तर आपल्याला कधी कधी डॉक्टरांची हेल्प घ्यावीच लागते. तर मला असं वाटतं की अतिरेक असेल पिंपलचा तर तुम्ही डॉक्टर नक्की एकदा होऊन या. दुसरं तर काय की आपण सारखं चेहऱ्याला हात लावत असतो, म्हणजे आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपण नॉर्मली बसलेलो असलो किंवा विचार करत असलो, काही बोलत असलो की आपला पिंपल्सवर हात जातो किंवा काही ब्लॅक हेड व्हाईट हेड आलेले असेल तर आपण मग ते हात लावला, आपल्याला लागलं की आपण मग नखं लावतो. त्याचं खूप भयंकर इन्फेक्शन होतं. इव्हन आपले जे हात असतात तर ते आपण कुठेही टच केलेलं असतं बाहेर तर त्याच्यावर बॅक्टेरिया असतात. तर मला असं वाटतं की हँडवॉश तर आपण सारखं करत नाही आणि तोंडात पण डिरेक्टली घेऊन खाणं ही खूप चुकीचं असतं. तर कोणतीही गोष्ट करण्याआधी हँडवॉश करणं खूप गरजेचं आहे. पण मी तर बोलेल की सारखं चेहऱ्याला हात लावणं पूर्ण बंदच केलं पाहिजे. सो ते दुसरं पॉइंट आहे, तुम्ही चेहऱ्याला सारखं हात लावू नका. तिसरं म्हणजे की तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा पुळ्या असतील तर तुम्ही कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्स जे आहेत त्यांचा वापर कमी करा. मी अगदीच बोलणार नाही की टाळा, पण कमी करा. आणि जर का तुम्ही मुलगी आहात आणि तुम्हाला मेकअप करणं मस्ट आहे किंवा प्रोग्राम असला तर आपल्याला गरजेचंच असतं मेकअप करणं, तर तेव्हा काय करायचं, प्रायमर ज्या मेन गोष्टी आहेत त्यांना फॉलो करायला विसरायचं नाहीये. ते मी तुम्हाला हळूहळू सांगेनच. आता डे बाय डे मी व्हिडिओज घेऊन येईन की तुम्हाला कशी केअर करायची आहे. तर तुम्हाला प्रायमर यूज करणं गरजेचं आहे. तर प्रायमर अशा गोष्टी लक्षात ठेवून मग वापर करा, पण खूप कमी वापर करा. त्याच्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर ऑइल येऊ द्यायचं नाहीये. आणि ऑइल तुम्ही कसं येऊ नाही देणार आहे तर तुम्हाला पोटातूनही खायचं नाहीये.
आणि चेहऱ्यावर जेव्हा ऑइल येतं तर तुम्हाला चेहरा सारखा सारखा वॉश करत राहायचा आहे. म्हणजे दिवसभरातनं 3-4 वेळा तुम्ही चेहरा धुवा, बाहेर आला चेहरा धुवा. पण चेहरा धुवायला प्रत्येक वेळी तुम्हाला फेस वॉश वापरण्याची गरज नाही. तुम्ही अगदीच पाण्यानेही धुतलं, चांगलं क्लीन केलं की ऑइल निघून जातं, रिमूव्ह होतं. पण ते राहत नाही, कारण त्याच्याने काय होतं की ऑइल जर का चेहऱ्यावर असेल तर आपल्या चेहऱ्याचे पोर्स जे आहे ते लॉक होतात आणि मग त्याच्यात ते लॉक झाल्यानंतर काय होतं की ते धूळ माती काही असतं ना तर त्या गोष्टी ते बसतात आणि मग ते पिंपलच्या रूपात बाहेर येतं. म्हणून तुम्हाला चेहरा स्वच्छ करत राहणं गरजेचं आहे. चौथं म्हणजे असं की जेव्हा चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स येतात आणि डल वाटायला लागते स्किन, आपण थोडं पॅनिक होतो, मग वेगवेगळ्या गोष्टी बघायला लागतो जे लावल्याने चेहऱ्यावर पिंपल्स नाही येणार किंवा आलेल्या जातील. त्या गोष्टींसाठी आपण वेगवेगळ्या रेमेडीज करतो. पहिले तर ते स्टॉप करा, कारण आलेल्या पिंपल्सवर जर का आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या तर ते अजून पसरतं आणि मग अजून नवीन पिंपल्स येण्याला आपण एक मार्ग मोकळा करतो आणि मग अजून चेहरा आपला पिंपलने भरतो. तर त्या गोष्टी टाळा. रेमेडीज म्हणून वेगवेगळे प्रोडक्ट्स येतात की तुम्ही आयुर्वेदिक हे प्रोडक्ट यूज केल्यानंतर तुमच्या पिंपल आलेल्या ज्या आहेत त्या जातील. तसं नसतं. त्याच्यामुळे कारण कोणताही प्रोडक्ट बनताना थोडंफार केमिकल यूज केलं गेलेलं असतं आणि आपण ते लावतो तर ते चेहऱ्याला आपल्या अजून हार्म होऊ शकतं, कारण ऑलरेडी सेन्सिटिव्ह स्किन असते आपली आणि मग त्याच्यावर आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो, अप्लाय करतो, तर मग त्याचा अजून एक साईड इफेक्ट होऊ शकतो आपल्याला. म्हणून तेही टाळा. त्याच्या बदल्यात मी तर असं बोलेल की नॅचरल गोष्टी वापरा, जसं दूध झालं, हळद झालं, मध झालं, पुन्हा मुलतानी माती, रोज वॉटर, ॲलोवेरा किंवा बटाट्याचा रस. आपण म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्या घरात ज्या आपण वापरल्याने चिर तारुण्य आपलं टिकवू शकतो. पण काय की ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की त्यांचा वापर कसा करायचा, कारण आपण ऐकलंय ना की अति तिथे मातीही होते. तर त्या गोष्टी करण्याआधी ही माहिती असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने वापर केला तर आपल्याला त्याचा रिझल्ट ही बेस्टच भेटेल. त्याच करता मी तुमच्या सोबत वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे, कारण की पर्सनली मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी गेले आणि मी जशी गेले ना मी बऱ्याच गोष्टी शिकले. तर मला असं वाटतं की माझे एक्सपिरियन्स खूप आहेत की मी ते तुमच्यासोबत शेअर केले तर नक्कीच माझ्यासारखा तुम्हालाही फायदा होईल. आणि जर का मला झालाय तर तुम्हाला का नको व्हायला, आणि तो तुम्हाला होणारच जसा मला पण झालाय. म्हणून मी तुमच्यासोबत आज इतक्या गप्पा मारते. आणि बोलल्याने काय होतं की गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये कळतात. परत एक असं असतं की आपण जेव्हा सलॉनमध्ये जातो आपल्याला सांगितलं जातं की फेशियल केल्याने चेहरा उजळतो, मग काय पिंपलच कमी होतात, आपण हे करू ते करू. मला असं वाटतं की त्या गोष्टी पण टाळल्या गेल्या पाहिजे, कारण आपल्या चेहऱ्यावर पिंपल जर का असतील तर आपण त्याला जास्त छेडलं तर त्या अजून नवीन पिंपल्सना आमंत्रण देतात. म्हणून त्याही गोष्टी टाळल्या पाहिजे. मला असं वाटतं की पिंपल्स असताना मसाज करणं म्हणजे वेडेपणाचे, शुद्ध वेडेपणाचे लक्षण. त्याच्यामुळे पिंपल्सवर आपण मसाज नाही करू शकत. फेशियल म्हणजे काय की मेन तर मसाजच येतो त्यामध्ये. आपण जास्त हाताळू नाही शकत ते पिंपल्सना जोपर्यंत त्या पूर्णपणे जात नाही. आणि कीड येतात, दाणे येतात, तर ते काढण्याचा आपण जबरदस्ती प्रयत्न करतो. आपण जेव्हा जबरदस्ती काढतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर खड्डे पडतात. म्हणून मी बोलतेय की सारखं सारखं हात नाही लावायचा, कारण जोपर्यंत आपला हात जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. मला असं वाटतं की आपल्याला बघून जेवढं जाणवत नाही तेवढं हात लावून जाणवतं, आणि मग एकदा जाणवलं की आपण ती जबरदस्ती काढण्याचा प्रयत्न करतो आणि मग चेहऱ्यावर खड्डे पडतात. ते दिसतं कधी जेव्हा आपलं एज होत चालतं, म्हणजे आपल्याला पिंपल्स जेव्हा येऊन जातात आणि आपण मेन वयात येतो तेव्हा आपल्याला ते खड्डे जास्ती जाणवायला लागतात. म्हणून ती चूक टीनेजमध्ये नाही करायची किंवा कोणत्याही एजमध्ये. पिंपल पूर्णपणे जात नाहीये तोपर्यंत तुम्हाला ते हाताळायचं नाहीये. कीड आले तर त्यांना जबरदस्तीने काढायचे नाही. हलके असतील तर तुम्ही हीट देऊन ब्लॅकहेड रिमूव्हर वापरू शकतायत, जसं मी आता तुम्हाला रेमेडी करून दाखवणारच. आता मी एवढी बडबडली आहे तर तुम्हाला अप्लाय करूनही दाखवते की कशा हलक्या पद्धतीने आपल्या चेहऱ्याची आपण काळजी घेऊ शकतोय. तर आता आपलं पहिलं स्टेप आहे दूध, ते पण बिना साईचं दूध. बिना साईचं का, कारण आपली स्किन ऑइली असते आणि सायही ऑइली असते. सो ऑइली स्किन करता साय अवॉइड करायची असते ऑलवेज. जर का आपली स्किन ड्राय असती तर आपण साय वापरू शकतो, पण ऑइली स्किन करता साय नाही चालत. म्हणून बिना साईचं दूध. आणि छान क्लीन करायचं आहे चेहऱ्याला. क्लिन्झिंग ॲज अ क्लिन्झिंग दुधाचा वापर खूप सुंदर होतो. सो तुम्ही डेली वापरू शकताय. तुम्ही बघताय मी कसं क्लीन करते. त्याच्यानंतर कॉटन पॅडने स्वच्छ करून घ्यायचा आपल्याला चेहरा. आणि मग त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर वाफ घ्यायची आहे. वाफ कशा करता, आपल्या चेहऱ्यावर जे पोर्स असतात ते ओपन होतात वाफेने, म्हणून स्टीम ज्याला आपण बोलतो, तर स्टीम आपल्याला घ्यायचं आहे. ते पण जास्ती नाही, 10 मिनटं
आपल्याला एक साधारण टाईम कळून जातो की किती टाईमपर्यंत आपल्याला स्टीम घ्यायचा. सो मी 10 मिनटं तुम्हाला सजेस्ट करीन. त्याच्यानंतर ब्लॅकहेड रिमूव्हर घ्यायचा आहे आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तरच तुम्हाला ब्लॅकहेड रिमूव्हर यूज करायचं. अदरवाईज तुम्ही कॉटन पॅडने छान क्लीन करू शकता आफ्टर स्टीम तुमच्या चेहऱ्याला. नेहमी वाफ घेत असताना मी कुठला ना कुठला कपडा यूज करते, टॉवेल यूज करते, पण आज जसं की व्हिडिओ बनवते तर ओपनली स्टीम घेते आहे, जे की तुम्हाला एक अंदाज यायला हवा की स्टीम कसं घेते. तर स्टीमर पण वेगवेगळ्या प्रकारचे येतात मार्केटमध्ये, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मागवू शकताय, ऑनलाईनही भेटतं. मला हे खूप सोयीस्कर वाटतं माझ्याकरता, म्हणून मी हे वाला स्टीमर यूज करते. आणि वाफ घेतल्यानंतर बघता तुम्ही चेहऱ्यावर अजूनच ग्लो वाटतो. आता मी ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्हरवाला जो टूल असतो त्याच्या हेल्पने रिमूव्ह करण्याचा ट्राय करते, बट माझ्या चेहऱ्यावर नाही आहे. कधी कधी असतात ब्लॅक हेड येतात मला नोजवर, मोस्टली नोजवरच असतात मला, पण मी तुम्हाला पॉईंट्स दाखवते की कुठे कुठे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो तुम्ही तिथे तिथे हे वाला टूल यूज करू शकता. हे टूल यूज करताना तुम्हाला थोडंसं प्रेशर द्यायचं आहे आणि हळूवार पद्धतीने प्रेशर देऊन तुम्हाला जे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ते रिमूव्ह करायचं आहे. पण खूप जास्त प्रेशर नको की तुमच्या चेहऱ्यावर त्याचा डाग पडेल, कारण एकदा की डाग पडला की तो जाण्याला खूप दिवस लागतात आणि मग तो फेंट होत आपल्याला 1-2 महिने निघून जातात. सो डाग तसाच राहतो बराच काळ, म्हणून थोडं केअरफुल्ली यूज करायचं आहे. त्याच्यानंतर मुलतानी माती घेतली आहे, त्यामध्ये रोज वॉटर टाकलं आहे आणि मिक्स करून छान लेप लावती आहे चेहऱ्याला, जे तुम्ही बघताय. ब्रशच्याच हेल्पने लावलेलं जास्त बेटर असेल, कारण की फिंगर जेव्हा आपण यूज करतो तर ते इक्वली नाही लागत आणि मग पॅक जो आहे तो एकसारखा सुकतही नाही आणि चांगल्या पद्धतीने पॅक जो आहे तो लागल्याही जात नाही. सो ब्रश हा नेहमी बेटरच असतो. आणि मग सुकल्यानंतर आणि मुलतानी मातीचा जो पॅक असतो तो जास्ती टाईम चेहऱ्यावर नाही ठेवायचा, कारण तो आपल्या स्किनला खेचतो. म्हणून मग अप्लाय करतानाच ब्रश यूज करणं मस्ट आहे, की जेणेकरून तो इक्वली सुकतो आणि आपण लगेच फेस वॉश करू शकतो. आफ्टर फेस वॉश मी यूज करते मॉइश्चरायझर जे की मस्ट आहे. आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन. जर का तुम्हाला बाहेर कुठे जायचं असेल, लाईटमध्ये आहात, तुम्ही फोन यूज करता आहात तर सनस्क्रीन. आणि मग तुम्ही बघताय त्यानंतर माझा फायनल लुक. क्लीनअप आहे हे तुम्हाला वीक मधून एकदाच करायचं, पण तुमची एक्स्ट्रीम ऑइली स्किन असेल, आता पिंपल चेहऱ्यावर आले म्हणजे स्किन 100% ऑइली आहे, तर त्याकरता आपल्याला मुलतानी माती रोज आपण हलक्या पद्धतीने लावू शकतो. एकच टाइम तुम्हाला लावायचं, रात्री तुम्ही लावू शकताय. चेहरा स्वच्छ धुवा, एकदम थीन लेअर मध्ये मुलतानी माती लावा, 10 मिनिटं ठेवा, 5 मिनिटं ठेवा, खूप होऊन जातात 5 मिनिटं. त्याच्यानंतर फेस वॉश करा आणि चेहऱ्याला काहीच जास्ती लावू नका, काहीच लावू नका. आपण बोलतो मॉइश्चरायझर लावा, मी तर बोलते मॉइश्चरायझरही लावायचं नसतं, कारण आपण थोडंफार तर मोकळं ठेवू शकतो ना स्किनला. मी पर्सनली नाही लावत. रात्री जेव्हा मी चेहरा स्वच्छ धुते तर मी चेहऱ्याला दुसरं काहीच लावत नाही. मग मला असं वाटतं की माझा चेहरा जो आहे, म्हणजे माझी स्किन जी आहे ती ऑक्सिजन घेते चांगली. सो मी अप्लाय नाही करत आणि तुम्ही करू नका. जर का तुमची स्किन पिंपली आहे, ऑइली आहे, तर तुम्ही ते अप्लाय करू नका. पण आता मी जे तुम्हाला क्लीनअप दाखवलंय तुम्ही आठवड्यातनं एकदाच करा, फार तर फार तुम्ही 2दा करू शकताय. जेव्हा केव्हाही कराल, रात्रीच्याच वेळी करा. कारण कसं आहे की आपण करून लगेच उन्हात नाही जाऊ शकत. बाहेर गेलं म्हणजे केमिकल, ते जे आपल्या प्रारब्धात आलंच आहे की पोल्युशन इतकं पृथ्वीवर वाढलंय की कुठेही जा पोल्युशन आहे, मग ते कशाच्याही रूपात असतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा पण केव्हा केलं ना क्लीनअप तर ते रात्रीच करा, म्हणजे रिलॅक्स पद्धतीने झोपता येतं. आपण जे ट्रीटमेंट स्किनला दिलेलं असतं त्याचा रिझल्ट चांगला येतो, कारण आपण आराम करतो, लगेच झोपी जातो. आता मी तुम्हाला एक्सटर्नल काय काय करायचं ते सांगितलं, ते इंटरनल सांगते. जर का पिंपली स्किन असेल तर जंक फूड बंद करा, भरपूर पाणी प्या, मिनिमम 4 लिटर पाणी तुम्ही प्यायला पाहिजे. तर पाणी प्या भरपूर. जंक फूड बंद करा, ऑइली बंद करा, आंबट, एक्स्ट्रीम आंबट जसं लोणचं वगैरे येतं ते बंद करा. बाहेरचं तर खाणं बंदच करायला पाहिजे.
चहा बंद करा, कारण चहाने ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटिक फूड तुम्हाला बंद करायचं आहे. अगदीच बंद नका करू, पण एखाद वेळी घेतलं तर चालतं, पण ज्याच्याने आपल्याला ऍसिडिटी होईल, पित्त होईल अशा गोष्टी टाळा. त्याच्यानेही आपल्या चेहऱ्यावर पुळ्या येतात. टाइम टू टाइम जेवण करा. अगदी आज जर का तुम्ही 10 वाजता जेवला तर दुसऱ्या दिवशी 10लाच जेवायला हवं. असं करा. रात्री झोप घ्या. मिनिमम तुमची 7 तास झोप झाली पाहिजे, मॅक्सिमम 9 तास झोप झालीच पाहिजे. झोपेचा एकच टाइम करा. सांगतंय कोण? मी सांगते. पण मला असं वाटतं, मी तर 100% ट्राय करते, पण माझ्याकडनं नाही होते, जे की मलाही लागू पडते. मी तुमच्यासोबत माझ्याकरताही बोलतेय, कारण ह्या गोष्टी माझ्या स्वतःकडनं होत नाहीयेत. पण आपण त्या सगळ्यांनी कंपल्सरी, जर का आपल्याला स्वतःचं आरोग्य चांगलं पाहिजे असेल, चांगलं हवं असेल, जास्ती दिवस जगायचं असेल आणि ते पण चांगलं जगायचं असेल, तर आपल्याला या गोष्टी खूप बेसिक गोष्टी असतात आणि त्या आपल्याकडनं फॉलो नाही होत. सो आता मी जे बोलते ते मलाही लागू पडतं. टायमिंगवर झोपायला हवं, वेळेवर शांत झोप घ्यायला हवी आणि मिनिमम 7 तास, मॅक्सिमम 9 तास झोप ही झालीच पाहिजे. टाइम टू टाइम जेवायचं. ह्या बेसिक गोष्टी आहेत, या फॉलो करा. नक्कीच तुम्हाला बेस्ट 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 रिझल्ट भेटेल. ओके, आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर का तुम्हाला असेच माझे वेगवेगळे व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि कुठलेही व्हिडिओ बनवणं मी गरजेचं आहे. कोणते व्हिडिओ मी बनवले तर ते तुमच्याकरता हेल्पफुल ठरतील. बघ ते शॉपिंग असू देत किंवा स्किन केअर असू देत किंवा कशाही रिलेटेड, तर ते मला सांगा. मी नक्कीच तुमच्याकरता घेऊन येईन. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काय चाललंय? किती ते ऊन. ठीक आहे, काय करू यार. एक मिनिट द्या. ओके.